आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम तुमचे मिस्टर आलेत, आदित्य सर आलेत. बरं पाठवा त्यांना. बरं यशोनामा एक मिनिट, तुम्ही दोघं काय घेणार? चहा कॉफी? नाही काही नाही. अरे असं कसं, तुम्ही आज आमचे पाहुणे आहात. मामा 2 चहा टाका. चालेल? चालेल. 2 चहा चालेल. चला मॅडम तुमचं टिफिन आले. बिझी असशील तर मी येतो नंतर. नाही झालंय आमचं घे. ओके. सुंदरी काय आहे? हा घ्या मॅडम तुमचा टिफिन. मला सगळं कळतं, काम महत्वाचं आहे, पण स्वतःची तब्येत विसरून तर नाही ना चालणार. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी की नको? दिस इज नॉट डन सुंदरी. वाव मॅम, पहिल्यांदा असं बघितलं की नवरा तिच्या बायकोसाठी ऑफिस मध्ये डबा घेऊन आलाय. मग त्यात काय झालं? नाही असं नाही काही, म्हणजे जनरली बायको आणते ना हे सगळं, म्हणजे नवऱ्यासाठी काहीतरी आणते, नवऱ्याची केअर करते, पण हे असं अगदी पहिल्यांदा बघितलं. हा म्हणजे तसं काही नियम नाही ना. नवरा बायको जेव्हा लग्न करतात तेव्हा ते दोघं मिळून एक संसार उभं करतात, मग दोघांना एकमेकांची मदत करायलाच हवी ना. वाव मॅडम, म्हणजे तुम्ही लोकांना दिलेला गुरुमंत्र सुद्धा तुम्ही स्वतः पाळता. तर खरंच तुम्ही दोघं एक आयडियल कपल आहात. घे ना चहा घे. आयडियल कपल? आयडियल ह्या शब्दाशी माझा काही संबंध आहे की नाही माहित नाही, पण मॅडम खरंच आयडियल आहे. एक आयडियल मुलगी, आयडियल सून, आयडियल बायको आणि एक आयडियल आई. सर हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. एनिवेज मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही अजून, मी निघते. थँक्यू मॅम. थँक्यू सर. हा जपून. सॉरी. आणि हो सरिता, ऑल द व्हेरी बेस्ट. हे तुझं काम असंच पुढे चालू ठेव. थँक्यू मॅम. चल. ठीक आहे मॅडम, तुमचं जेवण होऊ दे, मी आलो. तू जेवलास? नाही ऍक्च्युली काय झालं, मी सावीला शाळेतून घेऊन आलो आणि डिरेक्टली इकडे आलो टिफिन द्यायला. पण डोंट वरी, मी काहीतरी बघतो. मग इकडेच जेव. इकडे कुठे जाणार? अरे डबा आहे ना, तो पुरेल आपल्या दोघांनाही. अगं पण तुला पुरेल का तो? ठीक आहे आता तू बोलतेस तर. मला एक गोष्ट बोलायची होती. बोल ना. नाही म्हणजे तू वाईट वाटून नको घेऊस, पण एक चांगला नवरा, एक चांगला बाप, एक चांगला वडील, एक चांगला जावई होण्याच्या नादात तू थोडं ओव्हर कॉम्पन्सेट करतोय असं नाही वाटत का तुला? नाही म्हणजे सगळं डबा वगैरे आणणं. सॉरी सुंदरी, म्हणजे तुला हे माझं असं टिफिन घेऊन येणं वगैरे आवडलं नसेल तर मी नेक्स्ट टाइम नाही घेऊन येणार. हेच सांगायचा प्रयत्न करते मी. म्हणजे स्वतःच्या चुकांची भरपाई करण्यासाठी तू समोरच्याकडे एवढं नको झुकूस की समोरचा माणूस तुला गृहीत धरायला. हे बघ, मला वाटलं म्हणून मी तुला बोलले, पण जर तुला वाईट वाटलं असेल तर आय एम सॉरी. थँक्यू. थँक्यू आणि सॉरी म्हणणं बंद कर, नाही तर पुन्हा कॅबिन मध्ये नाही जाणार.
धनंजय सर काय म्हणताय, इकडे कसं काय? अरे सुंदरीने भेटायला बोलवलं होतं, काहीतरी अर्जंट काम आहे म्हणे. काय करावं, बिचारे सुंदरी आदित्य आज बऱ्याच दिवसांनी एकटे आणि एकत्र आले. धनंजयचं वाईट वाटतंय, पण काय करावं. काम आहे बोलली का सुंदरी? नाही काय काय झालं, मीटिंग सुरू आहे, कोणी आहे का? आदित्य आत आहे म्हणून तुम्हाला सांगत नव्हतास, म्हणून असं भेड आहेस का तू? नवरा आहे तो तिचा. हरकत नाही, तुझा मी वाट बघतोय, काम कर जा तुझं. चल तू ओके आहेस? अरे ओ, काही झालं नाहीये मला, कळलं का? टेन्शन घेऊ नको, जा आहे मी कामाला जा तुझ्या. आलोच. तम पाणी आणतो तम. अरे धनंजय, तू इथे कधी? काका ऐका ना, सुंदरीला ठसका लागलाय, पटकन पाणी देणार तिला. अरे तू कधी आलास? हाय. अरे ते जस्ट सुंदरीने बोलवलं होतं, काहीतरी अर्जंट काम आहे म्हणाली म्हणून. अच्छा, मग झालं भेट ना? नाही, ते जस्ट आत्ताच आलो ना. मग चल उभा काय, चल भेटूया, आम्ही जेवत बसलो होतो. सुंदरी अरे धनंजय, अरे बाहेर का उभा आहे ना. धनंजय आला तुला भेटायला. ठीक आहे, तुम्ही गप्पा मारा, मी निघतो. सुंदरी अरे आदित्य, अरे नाही, मला घरी बरीच काम राहिले, तुम्ही बोलत बसा ना, मी आहे. ओके. धनंजय बसा ना. थँक्यू. तुम्ही चहा कॉफी काही घेणार? नाही नको, थँक्यू. सुंदरी, हे बघ, आपण आपला निर्णय घेतलाय, सो वी हॅव टू रिस्पेक्ट इट, राईट? हे असं ऑकवर्ड एक, हे बघ ना, पण आपल्यामध्ये मैत्री तर आहेच ना. धनंजय थँक्यू फॉर एव्हरीथिंग. मला समजून घेण्यासाठी, मला याआधी जी साथ दिली त्याच्यासाठी, आणि इथून पुढे जे मैत्रीचं नातं टिकवतोय आपण त्याच्यासाठी. हे मी खरंच खूप लकी आहे. सुंदरी, आपली मैत्री होती ना म्हणून मी निर्णय घेऊ शकलो, आणि आय जस्ट होप की आपली ही मैत्री अशी जन्मभर टिकून राहावी. होप्स. पण हा, मला एका गोष्टीचं फार वाईट वाटतंय. कोणत्या? आपण सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेतलं, आपण पुढे गेलो, आपल्या सगळ्या बाबतीत न्याय झाला, पण आरोवरती माझ्यामुळे अन्याय झाला. सुंदरी, पण तू हे जाणून बुजून नाही ना केलंस. सी, आय नो आरो हर्ट झालाय, स्पेशली इमोशनली हर्ट झालाय, कारण त्यावेळेला हे सिंहाचं पण प्रकरण घडलं. पण इट्स ओके, तो त्यातून नक्की बाहेर येईल. आणि त्यातली चांगली गोष्ट म्हणजे आम्ही दोघं एकमेकांसोबत आहोत, आम्ही जास्त टाइम स्पेंड करू शकतोय. आय विश तुम्ही इथून पुढे लवकर सेटल व्हावे, आणि आरूला सुद्धा आईची छाया मिळावी.
सुंदरी ते बघूया आपण. पण तुम्हाला सांग, तुम्हाला इथे का बोलवलंय? काही काम अर्जंट? हो, एका महत्वाच्या कामासाठीच बोलवलंय मी. कोल्हापूरची किडनॅपिंग केस आहे. कोल्हापूरची? होय, त्या संदर्भातच जरा बोलायचं होतं म्हणून मी तुम्हाला बोलवलं. पण सुंदरी, कोल्हापूरची केस आहे म्हणजे ते लोकल पोलीस हँडल करतील. त्याचं काय ना धनंजय, ही एक स्पेशल केस आहे. स्पेशल केस? हो. कोणाची? अक्षराच्या बहिणीच्या किडनॅपिंगची. म्हणजे शरू? शरू किडनॅप? सुंदरी, मग तू 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 इथे काय करतेस? मी काहीच करत नाहीये, कारण कोणी केलंय हे मला माहिती आहे. कोणी केलं? सांगते. माझ्या बहिणीच्या जीवाला धोका आहे, तिच्या नवऱ्याकडूनच. पण सुंदरी, हे सगळं करणं खूप रिस्की आहे. धनंजय, रिस्की आहे, पण आपल्याला करावं तर लागणार आहे. अक्षर आणि शरूसाठी. लाईट का बंद आहे? अहो, घरात एवढा अंधार का केलाय? कुठे गेले सगळे? कोण जाणे, मला काहीच माहित नाही. सरू, मंगलात्या, आजी, अहो कोणी सोबत येत नाहीये. सगळे काय बाहेर गेले की काय? वेडी आहेस का? दार उघडं टाकून कशाला बाहेर जातील? हा, ते पण आहे म्हणा. आणि हो, मी सुंदरीला ऑफिस मधून निघताना सांगितलं होतं की आपण दोघे येणार आहोत म्हणून. थांब, मी त्याला फोन करतो. हा. अरे यार, तिचा फोन पण लागत नाहीये. तू एक काम कर, तू इथेच थांब, मी बाहेर जाऊन बघून येतो. हा, आलोच. अहो, पण मला भीती वाटते ना. काय घाबरायचं त्यात? ते बाहेरच असतील, लॉन मध्ये हवा घेत असतील. हा, मी आलो, त्यांना घेऊन येतो. आणि हो, तू हालचाल करू नकोस, धडपड करू नकोस. हा, इथेच थांब, आलो मी, घाबरू नकोस. यांना पण जाऊन बराच वेळ झालं, यांचा पण काहीच पत्ता नाही. आहो, सरू, अरे देवा, हे तर सावीचं खेळणं दिसते. उगीचच घाबरले मी. अरे काय हे सगळं? काय म्हणजे काय? कृष्णाने आम्हाला सगळं सांगितलं फोनवरून. माझी गोड मालती आता आई होणार आहे. थांब थांब, माझ्या आधी आजीच्या पाया पडा. नको नको बाळा, आता वाकायचं बिकायचं नाही. हा, आणि विनाकारण आता धावपळ पण नाही करायची, कारण धावपळ करणार तुझं बाळ येणार आहे ना. आणि आता तू बाळ राहिलेली नाहीयेस बर का.
तुझ्या पोटात बाळ येणार आहे, त्यामुळे जबाबदार हो, शहाणी हो. देवाची कृपा. हो, खरंच देवाचीच कृपा म्हणायला पाहिजे, कारण मी तर सगळीच आशा सोडून दिली होती. कारण मागच्या वेळी जे काही झालं त्यानंतर बरं जाऊ दे. मालू, मला सांग, हे डेकोरेशन कसं वाटलं तुला? हा, खूप छान आहे. तू केलंस ना? अगं मी कुठल्या करायला, मी कामावरून आले ना, बघ चेंज पण नाही केलं. मग तुम्ही केलं ना? अगं आम्ही म्हातारे कुठून करणार? हा, तुम्हाला कोण म्हातारे म्हणणार आहे? तुमचाच असणार आहे उद्योग. सांगा बघू. हे सगळं तुझ्या मामड्याने केलं. काय भांबड्याने केले? अहो पण कुठं आहे तो? आणखी काही सरप्राईजेस आणायला गेलाय तो, येईलच इतक्यात. मालू, कॉंग्रॅच्युलेशन. हे बघ, येणाऱ्या बाळासाठी मी काय काय आणलंय. थांब एक मिनिट. हे तर फायर क्रॅकर तुझ्यावरच उडवणार आहे मी. हे बघ मालू, ह्याच्यात कपडे आहेत आणि ह्याच्यात खेळणी आहेत. बरं, प्रत्येकासाठी 2-2 ऑप्शन आहे. म्हणजे मुलगा आला तर हे खेळणी, मुलगी आली तर ते, प्रत्येकाला ऑप्शन ठेवलेले आहेत मी. आय एम सो हॅपी मालू. मालू काय झालं? हे बघ, जर तुला आवडलं नसेल आपण चेंज करू शकतो. प्राइस टॅग वगैरे आहे, कधी जाऊन एक्सचेंज करू शकतो. मालू का काय झालं? एवढी हॅपी मोमेंट आहे, तू का रडतेस? मी तुला खरं सांगतो, मला वाटलं होतं माझ्याकडून जे काही चुकून झाले त्याची भरपाई कसं करेन मी. पण तू बातमी दिलीस ना, खरं सांगतो देवाचे खूप आभार आहेत माझ्यावर. मला आय एम सॉरी. मालू, म्हणजे कृष्ण, आय एम रिअली सॉरी. बघ, माझं कधीच असं इंटेन्शन होतं, तुम्हाला माहिती आहे. खरं सांग, मी सॉरी बोलले. मला नाही माहिती कसं झालं, माझ्याकडनं चुकून झालं. तू आज ही न्यूज दिली नसती ना तर मी जगूच शकलो नसतं. कृष्ण, आय एम सो सॉरी. कृष्ण, तू समजू शकतो ना मी असं. मामड्या बास आता. तू असं सतत माफी मागत राहिलास ना तर मी खरंच निघून जाईन. मामड्या, अरे माझ्या पदरात देवाने हे सुख घातले, म्हणजे तुलाही नक्कीच त्याने माफ केलं असणार ना. त्यामुळे आमची माफी मागू नकोस तू. बरं बास, बास झालं, आता नका रडू. तिकडे तो केक वाट बघतो आपली. कधी आपण जातो त्याला कापतोय. चला सेलिब्रेट करूयात. चला, मला खूप भूक लागली. चला 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 चला. ये. चला, मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे. सो आता आपल्याला हे मिशन अश्विन पार पाडायचं. जसं आपण माईचा खरा चेहरा सगळ्यांसमोर हुशारीने आणला, तसंच अश्विनचा खरा चेहरा आपल्याला सगळ्यांसमोर आणायचा आहे. पण या सगळ्यात आपल्याला शरूला जपायचंय.
येते ना लक्षात? सुंदरी तू काळजी करू नको, आमच्यापैकी प्रत्येकाचा रोल आमच्या लक्षात आलाय. अक्षरा आणि सुंदर दोघं इकडे यायला निघालेच. पण त्यांच्यासोबत अश्विनी येणं महत्वाचं आहे ना. एकदा कॉल करून बघ ना. हॅलो अक्षरा, हा कुणाचा फोन आहे? अहो सुंदरीचा. हॅलो, निघालात का तुम्ही? हो निघालोय. मी सुंदर आणि अश्विन हो. जरा फ्रेश व्हायला थांबलो होतो. ओके गुड. तेच कन्फर्म करायचं होतं म्हणून फोन केला. सुंदरी, शरू सापडेल ना ग? काळजी नको करू, ती सापडेलच. येऊ दे त्या सोंगाड्याला. आम्ही सगळे तयार आहोत. हो पोचतोय आम्ही लवकर. हम्म. चला.